नमस्कार मंडळी, आजचा 3 डिसेंबरचा तोहिरी माझा मिथवाचा छान असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकणार आहात. तर आपण काल पाहिलेलंच आहे की वल्लरीने ईश्वरीच्या आईचा आणि अर्णवच्या वडिलांचा एकत्रित असा जो फोटो आहे, तर तो फोटो देवघरामध्ये निर्माल्याच्या खाली वल्लरीने लपवलेला असतो. आता आजच्या भागामध्ये आपण पाहतोय की इथे राजे शिर्केंच्या घरामध्ये वल्लरी सोफ्यावरती बसलेली असते आणि इथे वल्लरी विचार करत असते की फोटो तर मी देवघरामध्ये ठेवलेलाच आहे, आता काहीही कारण काढून त्या बळजबरीच्या सुनबाईंना देवघरात पाठवायलाच पाहिजे आपल्याला, म्हणजे मस्त असं धमाका होईल असा वल्लरी मनातच विचार करून खुश होत असते. तोपर्यंत इकडे आणि वल्लरी देवघराकडे पाहते आणि इकडे अंजली येते हॉलमध्ये आणि अंजली मामीला म्हणते की मामी मी जरा देवळात जाऊन आले तर लगे वल्लरी म्हणते अंजली देवळात जाणारच असेल तरी काम करशील का, आपल्या देवघरातलं निर्माल्य घेऊन जाशील का. तर अंजली म्हणते हो नेते ना. तितक्यातच ईश्वरी तिथे येते. आता ईश्वरीला बघून लगेचच वल्लरी म्हणते अंजली अगं थांब, तू कुठे निघालीस, या बळजबरीच्या सुनबाईंना सांग की, नाहीतर यांना दिवसभर कामं कुठे असतात. तेव्हा अंजलीला ईश्वरी म्हणते काय झालं होतं. अंजली म्हणते अगं काही नाही, अगं मी देवळात जात होते, आपल्या देवघरातलं निर्माल्य जरा गोळा करून देतेस का, तिथे कलश असतो ना मी तिथे टाकेन. अंजली म्हणते हो ईश्वरी म्हणते हो देते ना, तुम्ही बसा मी घेऊनच येते. वल्लरी म्हणते अंजलीला अगं बस आणि लगेच ईश्वरीला मुद्दाम आत पाठवते आणि पुढे म्हणते की मी पेरून ठेवलेला बॉम्ब आता फुटणार, देवघरात ठेवलेला फोटो आता ईश्वरी नक्की बघणार, असं म्हणून वल्लरी देवघराकडे पाहत असते. आता इकडे ईश्वरी येते देवघरामध्ये आणि पाहते तर तिथे खूपच पसारा झालेला असतो. आता ईश्वरी मनामध्येच म्हणते की बापरे, काल पूजा केलेलीचा केवढा पसारा झाला, हा आवरतेच आता, असं म्हणून ईश्वरी खालच्या कप्प्यातला एक झाडू घेते आणि पटापट सगळं हे जे आहे निर्माल्य तर ते गोळा करत असते, साफ करायलाच हवं म्हणून. आता ईश्वरी आज आपल्याला इथं दाखवले की ते फक्त निर्माल्य गोळा करून आणायला सांगितले होते, तर ईश्वरी हे सगळ्या साफसफाईमध्ये तिथं असलेले पेपरसुद्धा गोळा करून आणते. आता खरं तर पेपर घ्यायची काहीच गरज नव्हती, पण आपल्याला पुढे असं दाखवायचं आहे की वल्लरीने ठेवलेला फोटो जो आहे तर तो त्या पेपरसोबत सुद्धा निर्माल्यामध्ये जातो, हे दाखवण्यासाठी इथे ईश्वरीने त्या निर्माल्यांसोबत तिथे असलेले सगळे पेपर जे आहेत न्यूजपेपर तर ते सुद्धा त्या पिशवीमध्ये भरलेले असतात. आता काय होतं की जेव्हा नंबर येतो की मामीने फोटो ठेवलेला आहे तर तिथलं निर्माल्य गोळा करायचा, तर ईश्वरीच्या हातून वरच्या पेपरवरचा जो काही कचरा निर्माल्य असतात ना तर ती त्या फोटोवर पडतात, त्यामुळे त्या फोटोवरचे कोणाचे चित्र फोटो जे आहे तर तो दिसतच नाही आणि तिला वाटतं की तोही पेपरच आहे, म्हणून अलगदच ईश्वरी तो फोटो जो आहे तर तो त्या निर्माल्यांच्या पिशवीमध्ये ठेवून टाकते आणि झालं काम असं म्हणते. आता इकडे वल्लरी हॉलमध्ये बसलेली असते, ही विचार करत असते की इतका काय वेळ लागतोय बरं ईश्वरीला यायला. आता वल्लरी मनातच विचार करते की इतका वेळ का लागतो हिला देवघरामध्ये, फोटो हिने पाहिला असेल का, नक्कीच मला वाटतंय की हिने फोटो नक्कीच पाहिला असेल, म्हणून तर हिला एवढा वेळ लागतोय. आपल्या आईचे प्रताप बघून जबरदस्त धक्का बसला असेल ईश्वरीला, आता बाहेर तरी ती कुठल्या तोंडाने येणार असं वल्लरी मनामध्ये म्हणत असते. तोपर्यंत अंजली ईश्वरीला हाक मारते, ईश्वरी चालक का निर्माल्य गोळा करून. तोपर्यंत ईश्वरी बाहेर येते तर वल्लरी म्हणते अरे ही तर अगदी नॉर्मलच दिसते. ईश्वरी म्हणते हे घ्या, अगदी व्यवस्थित निर्माल्य गोळा केलंय. त्यावरती वल्लरी म्हणते काय ग सगळं नीट बघितलंस ना, काहीच नाही आहे का तिकडे. तर ईश्वरी म्हणते काहीच नाही आहे म्हणजे. त्यावरती ईश्वरी लगेच वल्लरी चपापते आणि पुढे म्हणते की म्हणजे अगं एखादं फूल वगैरे राहिलं असेल तर ते खराब होईल आणि मग घरभर वास पसरेल ना सगळीकडे, म्हणून विचारते. ईश्वरी म्हणते बरोबर आहे तुमचं मामी, पण मी सगळं निर्माल्य अगदी व्यवस्थित गोळा केलंय, आता तिथे काहीच नाही आहे असं म्हणते. अंजली पुढे म्हणते बरं ठीक आहे मी आले देवळामध्ये जाऊन, असं म्हणून आता अंजली देवळामध्ये निघून जाते आणि ईश्वरीसुद्धा निघून जाते. आता वल्लरी मनातल्या मनातच विचार करायला लागते. आता वल्लरी म्हणते की असं कसं झालं हे सगळं, म्हणजे ह्या ईश्वरीला फोटो दिसलाच नाही का काय, बापरे देवघरात ठेवलेला फोटो गेला कुठे, जाऊन बघून यायलाच हवं, असं म्हणून वल्लरी आता देवघरामध्ये जाते तो फोटो बघण्यासाठी. आणि आपण पाहतोय आता पुढचा भाग. इथे घराच्या बाहेर गाडीजवळ ईश्वरी फोनवर बोलत असते आणि म्हणत असते नाही ग ताई, अर्णव सर एवढं काही माझ्यासाठी करत असतात, मग मीही त्यांच्यासाठी असं काहीतरी स्पेशल करायला हवं ना. त्यावर नम्रता म्हणते आय लव्ह यू म्हणू शकणार आहेस का तुझ्या बडकुजनला. तर ईश्वरी म्हणते ताई बडकुजन नाही म्हणायचं माझ्या नवऱ्याला. आणि काय ग तुझ्याशी कधी वाढले ग ते बडकुजन सर,
सारखे. त्यावर लगेच नम्रता म्हणते हो 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 माझा नवरा काय बरं असं बोलून नम्रता हसायला लागते. पुढे म्हणते मी एक काम करते, मी सांगून टाकते जिजूंना की ईश्वरीला तुम्ही खूप आवडता. काय आहे ना की तशी तुझी गाडी पुढे सरकणारच नाही आहे ना. त्यावर ईश्वरी म्हणते ए नाही 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 ताई, तू काही सांगायचं नाही हां सरांना. असं म्हणल्यानंतर अर्णव पाठीमागे आलेलाच असतो गाडीमध्ये बसण्यासाठी. तो लगेच असं म्हणतो काही नाही सांगायचं मला. आता ईश्वरी पटकन पाठीमागे वळून बघते की अर्णवने ऐकलं का काय म्हणून सगळं. पण अर्णवने ऐकलेलं नसतं. अर्णव फक्त तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की काय मिस इंदौर काय काय चाललंय, कोणाला काही नाही सांगणार तू, काय म्हणत होतीस तू. तेव्हा नम्रता पुन्हा म्हणते इशू येई मग काय सांगून टाक तुझ्या मनामध्ये जे काय आहे ते पटकन सांगून टाक. ईश्वरी म्हणत असते नाही ग नाही म्हणत आहे मी आता नाही बोलू शकणार त्यांच्याशी. अर्णव म्हणतो काय नाही बोलू शकणार, बोल पटकन काय नाही. तर नम्रता म्हणते अगं सांग ना इशू की मला तुम्ही खूप आवडता, पण माझ्या मनातलं मला तुम्हाला सांगताच येत नाही आहे. ईश्वरी म्हणत असते ना मग तू गप ग. तर अर्णव म्हणतो काय म्हणते नम्रता इकडून म्हणते जिजू इशूला तुम्ही खूप आवडता. अर्णव तेवढंच ऐकतो. अर्णव म्हणतो आवडता काय म्हणते नम्रता. ईश्वरी म्हणते गप नम्रता मला भीती वाटते, आपण नंतर बोलूयात. असं म्हणून ईश्वरी पटकन फोन कट करते. अर्णव तिकडे लगेचच विचार करायला लागतो की आपल्यापासून काय लपवत असेल. आता अर्णव पुढे म्हणतो की मिस इंदौर काय झालंय, कसली भीती वाटते तुला. तर राजेश तुला काही बोललाय का परत. हे बघ तू घाबरू नकोस हां, काय झालं असेल तर मला सांग. ईश्वरी म्हणते नाही सर माझं ऐकून तर घ्या ना सर तुम्ही. ते ना काय झालं की मी नम्रताईला हेच सांगत होते की तुम्ही चिडलात ना की मग मला तुमची ना खूप भीती वाटते. अर्णव म्हणतो काय. तर ईश्वरी म्हणते तुमचा बडकुचन मूड ऑन झाला ना की तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते कसं ओळखायचं हेच मला कळत नाही आणि मी ते नम्रताईला सांगत होते. अर्णव म्हणतो नक्की शुअरच का तुला हेच सांगायचं होतं का. तर ईश्वरी म्हणते हो सर. अर्णव म्हणतो मला असं वाटलं की तुला. आतावर ईश्वरी म्हणते काय हो मला सांगा तुम्ही आमच्या बहिणींचं बोलणं असं चोरून ऐकता, तुमच्याच भाषेत सांगते बॅड मॅनर्स हां. अर्णव म्हणतो हॅलो मी ना कारमध्ये बसत होतो इतक्यात मी तुझं बोलणं ऐकलं म्हणून मी इथं आलो. आता ईश्वरी म्हणते कुठं चालाय तुम्ही. अर्णव म्हणतो एक महत्त्वाचं काम आहे पण मामा घरी आहे, काही लागलं तर सांग आणि त्या राजेशला अजिबात घाबरू नकोस ठीक आहे. मामा आहे घरामध्ये. आणि मला म्हणतेस काय बॅड मॅनर्स मी. असं अर्णव तिच्याकडे बघून तिला चिडवतो आणि त्यानंतर गाडीत बसतो. आता अर्णव गाडीत बसल्यानंतर ईश्वरी आता मनाशीच बोलायला लागते. ईश्वरीला सतत ना अर्णवचे एकतर भास होत असतात आणि अर्णवच्या आवडी निवडी सवयी याबद्दल ईश्वरी सततच मनामध्ये विचार करत असते. आता सुद्धा अर्णव गाडीमध्ये बसतो तर ईश्वरी मनात म्हणते सर तुमच्या रागात सुद्धा मला काळजी दिसते मला माझ्याबद्दलची. हे सगळं तुम्ही फक्त कर्तव्य म्हणूनच करताय की आणखीन काही का तुमच्या मनातही आहे माझ्याबद्दल काही, असं ती विचार करते. तोपर्यंत अर्णव हॉर्न वाजवतो आणि खुणवून सांगतो की बाजूला सरक म्हणून. आता ईश्वरी सुद्धा जावा म्हणून त्याला हातानेच इशारे करते आणि पाठीमागे सरकते. नंतर बाय करते. आता अर्णव पुढे निघून जातो. आता ईश्वरीला आत्तापर्यंतच्या अर्णवच्या आणि तिच्या सगळ्या आठवणी आठवत असतात की त्या दोघांनी आत्तापर्यंत कसे एकमेकांसोबत काही क्षण घालवलेले आहेत. डान्सचे किंवा ऑफिसमधले आणि त्या दिवशीच्या शोचे हे सगळे तिला आठवतात आणि फक्त ती बडकुचन म्हणते आणि स्वतःशीच हसते आणि घरामध्ये निघून जाते. आता ईश्वरी घरामध्ये जाते. घरामध्ये गेल्यानंतर मामा फोनवरती ईश्वरीच्या बर्थडेचं प्लॅनिंग करत असतात. ईश्वरी एकदम मामा म्हणाले की मामा घाबरतात आणि म्हणतात काय ग. ईश्वरी म्हणते मामा तुम्ही मला बोलवलंत का. मामा म्हणतात नाही अंजलीने बोलवले असेल. ईश्वरी म्हणते अंजलीताई आले सुद्धा. मामा म्हणतात हो केव्हाच आली ती. ईश्वरी म्हणते ठीक आहे मी जाऊन भेटते हां अंजलीताईंना. म्हणून ती अंजलीताईंना भेटायला निघून जाते. मामा इकडे म्हणतात नशीब बरं झालं हिने काही ऐकलं नाही म्हणून, नाहीतर बर्थडे सरप्राईजचं सगळं ईश्वरीला कळालं असतं आणि अर्णव चिडला असताना माझ्यावरती. असं म्हणून मामा पुन्हा त्या केकवाल्याला बर्थडे प्लॅनिंगबद्दल सगळं सांगत असतात की केकसोबत स्नॅक्ससुद्धा पाठव म्हणून. आता आपण पाहूयात की आता अंजलीकडे ईश्वरी जात असते आणि तिथे गेल्यानंतर ईश्वरी दारातूनच पाहते की अंजली एक फोटो बघून रडत असते. आता आले की ईश्वरी आतमध्ये येते आणि म्हणते की ताई अहो काय झालं तुम्ही रडताय का तुम्ही, काय झालं तुम्हाला. आता ईश्वरी तिला विचारत असते. त्यावेळेस अंजली तिला तिच्या सगळ्या वडिलांच्या गोष्टी सगळ्या सांगून टाकते. ते म्हणते अगं आता मी देवळातून परत येताना मी डॉक्टरांकडे गेले होते ग आणि
त्यावेळेपासून ना मला आईची खूप आठवण येते. पण अंजली म्हणते आपण नक्की काय झालं. ईश्वरी म्हणते की पण नक्की काय झालं. आता अंजली म्हणते बाळाची ना थोडी थोडी हालचाल जाणवायला लागली ग आत्ता, आणि आता काही शंका होत्या माझ्या मनामध्ये, म्हणून मी देवळातून येताना डॉक्टरांकडे गेले होते. त्या डोळे वगैरे पण सुरू झालेत ना ग, म्हणून मग काही प्रश्न विचारावेसे वाटले म्हणून मी गेले होते ग डॉक्टरांकडे. तर डॉक्टर मला बोलता बोलता बोलले की या गोष्टी तर तुझ्या आईसुद्धा सांगू शकेल ना तुला. आता जेव्हा डॉक्टर असं म्हणले तेव्हापासून आहे ना असं वाटते की खरंच आज आई असती तर तिने किती केलं असतं ना ग माझं सगळं, असं म्हणून अंजली पुन्हा रडायला लागते. आता ईश्वरी म्हणते ताई प्लीज प्लीज रडू नकात बरं का तुम्ही, आणि तुमच्या आई जिथे कुठे असतील तिथे त्यांना जर का तुम्हाला असं रडताना पाहिलं तर किती त्रास होईल ना, तेव्हा प्लीज ताई तुम्ही रडू नकात हां, अजिबात त्रास करू नकात. तुम्ही एक काम करता का, आराम करता का. आता अंजली म्हणते खरं तर मीच आई होणार आहे, पण माझ्यातली ती लहान मुलगी जी आहे ना, जी छोटी अंजली आहे ना, ती अजूनही आईला खूप मिस करते ग अंजली ईश्वरी, असं म्हणून अंजली रडत असते. ईश्वरी पुढे म्हणते ताई मी समजू शकते हो सगळं, पण तुम्ही असं रडून स्वतःला त्रास करून घेऊ नकात ना, तुम्ही आराम करा बघू बरं. तर अंजली म्हणते नाही नको. आता ईश्वरी अंजलीच्या हातातला फोटो घेते आणि फोटो पाहते तर त्यात अंजलीचे आई वडील अर्णव आणि अंजली अशा चौघांचा तो फोटो असतो. आता हे बघून ईश्वरीला थोडंसं वेगळं वाटतं, कारण आतापर्यंत अंजलीच्या बाबांबद्दल तिने कधीच कुठे ऐकलं नसतं. आता ती अंजलीला विचारते की ताई हे तुमचे बाबा आहेत का. तर अंजली म्हणते हो माझे बाबा आहेत ते, आणि म्हणते की ईश्वरी हा फोटो माझ्याकडे आहे, ही गोष्ट प्लीज तू चिंटूला सांगू नकोस हं. तर ईश्वरी म्हणते नाही सांगणार ताई, मी नाही सांगणार. त्यावरती पुढे ईश्वरी म्हणते पण एक विचारू का ताई मी, तुम्ही दोघंही हे असं नेहमी तुमच्या आईबद्दल बोलता, तुमच्या बाबांबद्दल तुम्ही कधीच का नाही बोलत आहे, का नाही बोलत, असं ईश्वरी अंजलीला विचारते. आता अंजलीला काय बोलावं ते समजतच नाही. ईश्वरी म्हणते मी मागे एकदा अर्णव सरांसमोर तुमच्या बाबांचा विषय काढला होता, त्यावेळेस तुमचे बाबा त्यावेळेस अर्णव खूपच चिडले होते माझ्यावरती. तर अंजली म्हणते ईश्वरी परत कधीच बाबांचा विषय अर्णवच्या समोर काढू नकोस हं. पण ईश्वरी म्हणते पण ताई का नाही काढायचा विषय, असं काही झालं होतं की अर्णव सरांसमोर तुमच्या बाबांचा विषयच नाही काढायचा. अंजली म्हणते खूप दुखावलं गेलोत ग आम्ही आमच्या बाबांमुळे. आता अंजली तिची कहाणी सांगायला लागते. पुढे म्हणते की चांगल्या आठवणी नाही आहेत ग त्यांच्या आमच्यासोबतच्या, लहानपणी अशा काही गोष्टी घडल्यात ना की आम्हाला कोणालाच त्यांच्याबद्दल ना आता काहीच वाटत नाही आहे, म्हणून आम्ही त्यांचं नावसुद्धा घेत नाही. पुढे अंजली सांगायला लागते की म्हणते की काय झालं होतं. आता ईश्वरीच्या हातातला फोटो हातात घेते अंजली आणि म्हणते की हा फोटो मी फक्त यासाठी जपून ठेवला आहे कारण या फोटोमध्ये माझी आई आहे ना म्हणून. आणि आता ईश्वरी हे सगळं ऐकत असते. पुढे अंजली म्हणते छान आनंदी कुटुंब होतं ग आमचं, पण या फोटोत दिसतंय ना अगदी तसंच छान आणि आनंदी कुटुंब होतं आमचं. आणि मग एका बाईची नजर लागली आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं ग ईश्वरी. आता ईश्वरी म्हणते म्हणजे, तेव्हा अंजली म्हणते एका बाईने आमच्या बाबांना तिच्या जाळ्यामध्ये ओढून घेतलं, माझ्या आईबाबांचा सुखी संसार मोडला ग त्या बाईने, असं अंजली म्हणते. आणि पुढे म्हणते की आमचं घर तुटलं, आमची आई गेली आणि आमचं एका दिवसामध्ये इतकं सगळं काही बदललं ना की काहीच राहिलं नाही ग, आणि आम्ही सुद्धा ना रस्त्यावरती आलो ग. आता ईश्वरीला हे सगळं ऐकून खूप दुःख होत असतं हां. आता अंजली तर रडतच असते आणि रडत सांगते की मला माहिती आहे की ती जी त्या बाईला या जन्मातच सगळं काही भोगावंच लागणार आहे, अंजली सांगत असते. आणि पुढे म्हणते की देव आहे ना तो सगळं बघत असतो अगं, ते बाईला ना कधीही सुख मिळणार नाही. त्यावरती ईश्वरी म्हणते ताई तुम्ही त्रास करून घेऊ नकात हां, प्लीज तुम्ही ना तकलीफ करून घेऊ नकात हां. त्या बाईला तिच्या कर्माची शिक्षा नक्की मिळणार, तिला तिच्या कर्माची फळं नक्कीच भोगावी लागणार, असं ईश्वरी अंजलीला सांगते. पुढे म्हणते की तुम्ही आता फक्त तुमच्या बाळाचा विचार करा बरं, दुसरं काही विचार करू नका, आणि विशेष म्हणजे तुम्ही ना पॉझिटिव्ह राहा. आता अंजलीला ते हसवण्याचा प्रयत्न करते. पुढे म्हणते आता तुमच्या बाळाला या घरामध्ये लाड करण्यासाठी किती लोक आहेत, आता ही गोष्ट खूप चांगली आहे की नाही, मग आता फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा. आणि मला तर मी कधी एकदा मामी होती ना असं झालं हां. आता ईश्वरी असं सांगून अंजलीला हसवण्याचा प्रयत्न करते. त्यावर अंजली म्हणते खरंच मी या बाबतीत ना खूपच नशीबवान आहे हं, खूपच प्रेमळ माणसं मला भेटली आहेत. आता अंजली आणि ईश्वरी अशा दोघीजणी छान गप्पा मारत असतात. आणि पुढे अंजली म्हणते की आणि हे सुद्धा मी खरंच मागच्या जन्मीनं खरंच काहीतरी पुण्य केलं आहे की यांच्यासारखा नवरा माझ्या नशिबी आला आहे, असं अंजली सांगत असते राकेशबद्दल. आणि पुढे म्हणते की मला खात्री आहे की हे ना खूप चांगले बाबा होतील म्हणून.
आता यावरती अंजली ईश्वरी मनामध्ये म्हणत असते की बिचाऱ्या ताई यांना त्या माणसाचा खरा चेहरा माहितीच नाही आहे. गणबाप्पा तू तरी का रे अशा निरागस मुलीच्या आयुष्यामध्ये त्या सैतानाला घेऊन आलायस म्हणून. पण ते काही असलं ना तरीसुद्धा अर्णव सर आणि आम्ही दोघंही तुमच्यावर आणि तुमच्या बाळावरती त्याची काळी सावली अजिबातच पडू देणार नाही. आता ईश्वरी हे सगळं मनातच बोलत असते. आता पुढे अंजली म्हणते काय गं तुला एक विचारू का, उद्या तुझा कुठं बाहेर जायचा प्लॅन आहे का, माझ्यासोबत येशील का सोनोग्राफीसाठी. त्यावरती ईश्वरी मनात म्हणते 12 की ढेर मी तर अर्णव सरांसाठी सरप्राईज प्लॅन केलेला आहे, पण आता ताईंना नाहीतर कसं म्हणू ना मी, असा विचार करत असते. पुढे अंजली म्हणते सांग ना कुठे बाहेर जायचा प्लॅन आहे का तुझा. तर ईश्वरी म्हणते नाही माझा कुठेही बाहेर जाण्याचा प्लॅन नाही आहे, मी घरीच आहे, मी येईन हं तुमच्यासोबत. असं म्हटल्यानंतर अंजली म्हणते ठीक आहे. आता ईश्वरी म्हणते की नका त्रास करून घेऊ तुम्ही, आराम करा हां. तर अंजली म्हणते बरं ठीक आहे मी आराम करते, पण जाता जाता जरा मामीला पाठवते का, मला आणि मामीला मिळून आजीला फोन करायचा आहे. ईश्वरी हो म्हणते आणि ईश्वरी तिथून निघून जाते. आता ईश्वरी तिथून निघून गेल्यानंतर अंजली म्हणते की बरं झालं ईश्वरीला कुठं बाहेर जायचं नाही आहे, म्हणजे उद्याचं सरप्राईज छान असं प्लॅन करता येईल, असं म्हणून अंजली खुश होते. आता ईश्वरी इकडे मामीच्या रूममध्ये निघालेली असते आणि इकडे मामी सगळ्या बेडवरती ईश्वरीच्या आईचे आणि अर्णवच्या वडिलांचे एकत्रित जे फोटो आहेत तर ते असे मांडून वगैरे बसलेले असते आणि विचार करत असते की काय हे आज ईश्वरीने फोटोच पाहिला नाही म्हणून एकतर खूपच संतापलेले असते. पुढे ते म्हणते की त्या ईश्वरीच्या नजरेत पडेल तो फोटो असा मी ठेवला होता, पण तो गायब कसा झाला. नक्कीच त्या निर्मल्यासोबत त्या पिशवीमध्ये टाकला असेल त्या मूर्ख कुठच्या मुलीने, असं म्हणत असते. आज त्याच्यामुळे माझी एक संधी हुकली असं ती म्हणतच असते आणि त्या फोटोकडं बघते आणि म्हणते की पण अशा तशाने मी हार मानणारी ही वल्लरी नाही आहे. आज काही झालं तरीसुद्धा हा फोटो मी त्या ईश्वरीच्या समोर आणणारच असं ईश्वरी म्हणत असते, वल्लरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की या वाढदिवसाच्या तिला इतक्या वाईट आठवणी देणार आहे की जन्मभर ती ईश्वरी या वाढदिवसाच्या आठवणी पुसून टाकण्यासाठी तडफडेल आणि मग जे घडेल त्यानंतर अर्णव ईश्वरीला आणि सुप्रियाला कधीही माफ करणार नाही असं मनामध्ये वल्लरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की अर्णव आणि ईश्वरी हे सत्य तुमचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करून टाकतंय ना तर ते तुम्ही बघालच असं म्हणत असते. तोपर्यंत अचानकच मामी म्हणून जोरात आवाज येतो वल्लरीला. तर मागे असते ईश्वरी. आता एकदम वल्लरी घाबरते ना, हातातले फोटो पटकन लपवते. तर लगेचच वल्लरी म्हणते की दरवाजा तर मी लावला होता, उघडला कसा. त्यावरती ईश्वरी आत यायला लागते. तर वल्लरी म्हणते थांब, नॉक करून येत नाही का तुला. तर ईश्वरी म्हणते अहो मामी दरवाजा तर उघडाच होता म्हणून मी आतमध्ये आले. तर वल्लरी एकदमच ईश्वरीच्या अंगावर खेकसताना म्हणते काय काम आहे, कशाला आलीस तू इथे. ईश्वरी म्हणते अंजली त्यांनी तुम्हाला त्यांच्या रूममध्ये बोलवले, तुम्ही दोघीजण एकत्र आजींना फोन करणार होतात ना. त्यावर वल्लरी म्हणते हो ठीक आहे येते मी, तू हो पुढे जा. आता ईश्वरी बेडकडे बघायला जाते तर वल्लरी पुन्हा ओरडते काय निघ म्हणते ना तुला इथून म्हणून. एकदमच खेकसत असते ईश्वरीच्या अंगावर वल्लरी. आणि आता ईश्वरी तिथून निघून जाते आणि वल्लरी एवढी घाबरलेली दाखवली कारण बेडवरती सगळे तिच्या आईवडिलांचे फोटोज असतात. आता ईश्वरी पटकन दरवाजा बंद करते आणि इकडे बेडकडे येते आणि वल्लरी जी आहे तर ती खूपच घाबरलेली असते. आता ती सगळे त्या बेडवरचे फोटो पटापट गोळा करते. वल्लरी ईश्वरी केल्यानंतर घाबरून म्हणते नशीब हे फोटो तिने पाहिले नाही, तिने जर का फोटो पाहिले असते तर आज सगळं संपून गेलं असतं असं वल्लरी म्हणत असते. आणि आता आपण पुढचा सीन पाहतोय. आता पुढचा सीन जो आहे तर तो या आजच्या भागातला शेवटचा सीन आहे आणि तो अतिशय छान सीन आहे, तुम्ही टी व्हीवरती नक्की पहा. आता खूप काही डेकोरेशन केलेलं असतं, सगळं काही सजावट केलेली असते. आता ईश्वरी अर्णवला हाताला धरून घेऊन घेते की या सर या म्हणून. आणि ईश्वरीने अर्णवला डोळ्यावरती पट्टी बांधून आणलेलं असतं. आता डोळ्यावरची पट्टी काढल्यानंतर अर्णव म्हणतो मी सिंदूर काय हे सगळं. त्यावरती ईश्वरी खाली बसते आणि तिच्या हातामध्ये गुलाबाचं फूल असतं. आता ते गुलाबाचं फूल घेऊन ईश्वरी अर्णवला म्हणते सर खूप दिवसांपासून मला मध्ये हालचाल होत होती, आता हे सगळं गुलाबाचं फूल अर्णवच्या समोर धरून म्हणते नेमकं काय झालंय ना हेच कळत नव्हतं सर मला. अर्णव आता खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो. पुढे म्हणते की ईश्वरी म्हणते की सर मी पागल तर झालेली नाही आहे असं वाटत होतं मला. आणि हे सगळं ती एकदम सावकाश हळूहळू बोलत असते. पुढे म्हणते की सर तुम्ही समोर आलात ना की 1 मिनिटच श्वास अडकल्यासारखं वाटतो माझा. आणि म्हणते की आणि तुम्ही
तुम्ही 2 मिनिट जरी माझ्यापासून लांब गेलात ना तरीही मनामध्ये माझ्या तुमचेच विचार येतात आणि अजीबशी बेचैनी व्हायची माझी. आणि पुढे सांगते की दोन्ही फिलिंग्स एकत्र यायच्या मनामध्ये. असं वाटायचं की सगळं आत्ता सांगून टाकावं, पण कसं सांगावं हेच कळत नव्हतं. पण हेही खरं आहे की तुम्हाला सगळं सांगितल्याशिवाय मी ना आणखीन राहूच शकले नसते, म्हणूनच हे सगळं केलं आहे. आणि पुढे म्हणते की सर सर असं म्हणत असते आणि तिच्या हातामध्ये लाल गुलाब असतो, तो अर्णवला ती देत असते. खाली बसून छान त्याला प्रपोज करत असते. पुढे म्हणते की सर माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, असं म्हणून ती तो गुलाबाचं फूल अर्णवला देत असते. आता आणि म्हणते की आय लव्ह यू अर्णव सर. आता असं ईश्वरीने आय लव्ह यू म्हटल्यानंतर इथे एक छान असं म्युझिक आपल्याला ऐकवलेलं आहे. छान एक गाणं मागे प्ले केलेलं आहे. आता ईश्वरी जर खाली बसलेली असते, अर्णव तिला म्हणतो की आय लव्ह यू टू असं म्हणतो की त्यानंतर ईश्वरीसुद्धा उठते आणि त्याच्या मिठीमध्ये जाते, असं आपल्याला सीन दाखवलेला आहे. पण आणि अर्णवला म्हणत असते की थँक्यू सर, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आता हे सततच म्हणत असते आणि अर्णवसुद्धा तिथे असतोच ना, तर अर्णवच्या एकदम ती जवळ गेलेली असते आणि हे सगळं थँक्यू अर्णव सर, थँक्यू अर्णव सर हे सगळं जे आहे ना त्या ईश्वरी बेडवरती झोपून म्हणत असते आणि अर्णव इकडे साईडला झोपलेला असतो आणि थँक्यू सो मच, थँक्यू सो मच म्हणत असते. हे सगळं अर्णवला ऐकायला जातं. अर्णवची झोप मोडते. अर्णव उठून बघतो तर ही एकटीच थँक्यू सर, थँक्यू सो मच म्हणत असते. अर्णव उठून बसतो आणि तिथले पडदे सरकवून बघतो तरी दिलसे थँक्यू सर, दिलसे थँक्यू म्हणतो. हा मनात म्हणतो ही मिसिंदोर मला थँक्यू का म्हणते झोपेमध्ये, म्हणून अर्णव तिच्याकडे पाहतो तर ती पुन्हा एकदा दिलसे थँक्यू सर म्हणत असते. अर्णव म्हणतो ही झोपेत बडबड करते काही की, पण हाव क्यूट, किती छान दिसते ना, आणि असं कुणीतरी असं कसं मला इतकं छान बोलू शकतो. पुढे म्हणतो मिसिंदोर तू मला थँक्यू म्हणू शकतेस पण आज नाही, उद्या हां, असं अर्णव तिला म्हणत असतो. आणि आता इथेच हा भाग संपलेला आहे आणि आपण पाहूया पुढच्या भागामध्ये. अर्णव खूप छान असा ईश्वरीचा वाढदिवस साजरा करतो, तिचं औक्षण करतो आणि तिला म्हणतो की तुला इंदोर आवडतं ना, म्हणून आपण घरामध्ये छोटंसं इंदोर क्रिएट केलं आहे हां. आणि आता ईश्वरीचं औक्षण करत असतो. ईश्वरी म्हणत असते की इतकं छान सरप्राईज मला आजपर्यंतचा कुणीच नाही दिलं, हा माझा आत्तापर्यंतचा सगळ्यात बेस्ट बड्डे असणार आहे म्हणून. आणि पुढे वल्लरी म्हणते सरप्राईज देतात एकमेकांना मूर्ख कुठचे, असं म्हणून ईश्वरीसाठी जो अर्णवने छान असा ड्रेस केलेला असतो ना, तर त्या ड्रेसच्या आतमध्ये ईश्वरी तिच्या आई आणि वडिलांचा फोटो ठेवते आणि म्हणते की मूर्ख कुठचे. आणि पुढं म्हणते की ईश्वरी तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का ना तुला मी देणार आहे, असं वल्लरी म्हणते. आता वल्लरीचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का, काय वाटतं तुम्हाला तुम्ही तुमच्या भावना कमेंट्समध्ये नक्की सांगू शकतात. आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरीचा वाढदिवसाबद्दल नक्की काय आणि कसं घडतं ते. तर पाहत राहा माझी आवडती सिरियल, कारण खूपच मोठे मोठे डायलॉग असतात, खूप धमाल होते एवढे डायलॉग बोलून. तर प्लीज माझ्या विनंतीसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.